आणि झालेला आहे, फक्त आता डिक्लेरेशन बाकी आहे, त्यामुळे त्याची पण काळजी करू नका. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावलेंचं मोठं विधान. नवी मुंबईतल्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये वादाची ठणगी. नादाला लागू नका, गणेश नाईक यांचा इशारा. तर नाईकांना पक्षात कोणी विचारत नाही, शिरसाट यांचा पलटवार. धाराशिवमध्ये भाजपचे बसवराज पाटलांच्या सत्कार कार्यक्रमात शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांना मानाचं स्थान. ही मैत्री दिल से दिल तक असं वक्तव्य करत ओमराजेंकडून मैत्रीची साथ. खरं तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. शिवसेना नेते आणि दिपके कुटुंबियांच्या भेटीगाठीवरून चंद्रशेखर बावनकुळेंची नाराजी. काँग्रेसच्या नाना पटोलेंचा दुधानं पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल. भाजप नेत्यांनी साधला नाना पटोलेंवर निशाणा. दिल्लीत खासदार पप्पू यादव यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान गोंधळ. आपल्याला मारण्याचा कट होता, पप्पू यादव यांचा आरोप. जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात वेळोवेळी एक्झिट असेल. राजकारणातून एक्झिट बाबत पंकजा मुंडेंचं विधान. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण. संजय राऊतांनी जयकुमार गोरेंबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक. राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. तर सोलापुरात राऊतांविरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये खड्ड्यांची मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी. 8 दिवसाच्या संपूर्ण रस्ते खड्डे मुक्त होतील. गिरीश महाजन यांनी व्यक्त केला विश्वास. आषाढी यात्रेत 5,500 बसेसद्वारे 9 लाख भाविकांनी केला एसटीतून प्रवास. एसटी महामंडळाला मिळाला 41 कोटी 18 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न. जसा समृद्धी महामार्गावरती एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात एक्झिट असेल असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलेलं होतं आणि या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय. दरम्यान बीड परळी महामार्गाच्या दुरावस्थेवरती भाष्य करताना त्यांनी पुन्हा भावनिक विधान केलं. रिटायर्ड व्हावंसं वाटतं, मात्र जनतेचा उत्साह पाहून नव्याने उभारी मिळते असं त्यांनी म्हटलं आणि त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या दोन्ही विधानाची चांगली चर्चा रंगली आहे. राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हा मी हे सांगितलं होतं की मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समरस नाही वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात वेळोवेळी एक्झिट असेल. आणि जो एक्झिटसाठी तयार असतो त्याचं राजकारण तो अशा ठिकाणी अशा पद्धतीने करतो की यांच्या कवितेला सगळ्यात पहिले टाळे वाजून मी दाद दिली. कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय. रिटायर व्हावं असं मी म्हणते. पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला, तांब्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं आपलं कामाचं संपलं नाही. कसं रिटायर होत आहे अजून तुमच्या हातातला कोयता तसाच. कसं रिटायर होत आहे अजूनही गावागावामध्ये कुठेतरी तणावाचं वातावरण तसंच आहे. पुढची बातमी आपण बघूया. पेपर फुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत अभिजित दिपकेंनी रान पेटवलं. अखेर प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दिपकेंनी आंदोलन आपलं मागं घेतलं. आंदोलनादरम्यान एकीकडे दिपकेंनी केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत असताना दुसरीकडे आंदोलन संपल्यानंतर संजय शिरसाटांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दिपकेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. तर शिवसेना आमदार बच्चू कडूंनी अभिजित दिपकेंची भेट घेतलेली होती. यावरून आता महायुतीतच नाराजी नाट्य सुरू झाल्याची चर्चा आहे. या संदर्भात एकनाथ शिंदेंनी दखल घ्यावी असं म्हणत बावनकुळेंनी नाराजी व्यक्त केली. तर दिपकेंचा विषय आमच्यासाठी संपल्याचं म्हणत उदय सामंतांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. खरं तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे.
शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे एकनाथ शिंदे हे ठरवलं. एकनाथ शिंदेजी यांनी काल मला वाटतं काहीतरी त्यावर चर्चा केली आहे. मला वाटतं की महायुतीमध्ये काम करताना अशा प्रकारचे वर्तन काही योग्य नाही आहे. मी कोणाला सल्ला देणार नाही, पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदेची याची दखल घेतली. अभिजित दिपके पण आपल्या देशाचा एक युवा तरुण नागरिक आहे. त्यांनी एका विषयाला घेऊन जर आंदोलन केलं असेल तर आपण एवढं मनात काही घेण्याचं कारण नाही आहे. त्यांनी पण जे काही विषय होते, जे मागणी होती, सरकारने मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेतलं आहे. दिपकेंच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, त्यांनी जे आंदोलन केलं होतं ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. त्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी न्याय दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. आता खरंच ते स्वतःच्या डोक्याली तिथे गेले होते का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पाठवलं होतं, नंतर नाराजगी व्यक्त केली, हे आपल्याला तरी तिथं सांगता येणार नाही. पण राहिला प्रश्न अभिजित दिपकेंचा, ते न महायुतीच्या कुठल्या पक्षामध्ये न भाजपमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे काही कितीही प्रयत्न केला तर ते त्या महायुतीच्या विचाराबरोबर तिथं काम करतील असं मला तरी वाटत नाही. मी पुण्याजवळच्या पिंपरी चिंचवड इथली आहे. इथं वाल्हेकरवाडी आणि रावेत परिसरात कचरा संकलन केंद्र आहे. ते तातडीनं कायमस्वरूपी हटवायची मागणी स्थानिक करतायत आणि त्यासाठी हे स्थानिक रस्त्यावर उतरलेले आहेत. या केंद्रामुळे दुर्गंधी पसरतीये, डासांचा प्रादुर्भाव होतो आणि वाहतूक कोंडी सुद्धा होतीये. नागरिकांचा असा आरोप आहे, तर वारंवार तक्रारी करून सुद्धा महापालिकेकडनं कारवाई झाली नाही. त्यामुळे हे आंदोलन केलं जाणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करायचाही इशारा आंदोलकांनी दिलाय. यामध्ये अक्षरशः म्हणजे सोसायटीमध्ये या ठिकाणी या परिसरामध्ये प्रभाग 16 आणि 17 मध्ये जे राहणारे नागरिक आहेत त्यांना खूप त्रास या गोष्टीचा होत आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं आहे. डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झालेली आहे. लोकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे. झोपडपट्टी, कचरा संकलन केंद्र इथलं हटवलं गेलं पाहिजे आणि स्पीड ब्रेकर या आमच्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. गेली 4 वर्ष झाले आम्ही सतत प्रशासनाला सांगतोय आणि गेली 3 महिने झाले आमचा हा लढा खूप मोठा चालू आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी आम्ही सगळ्या कॉर्पोरेटरला सगळी पत्रकं दिलेली आहेत. आमच्या इथं 3.5 वर्षापासून आम्ही हा त्रास सहन करत आहे झोपडपट्टी आणि कचरा डेपोचा. तर आधी फक्त कचरा संकुलन म्हणून होतं, पण आता मागील 2 महिन्यापासून हा डेपो प्रस्थापित झालेला आहे आणि एवढा वास येतो आहे. सगळे लहान मुलं, इकडं बाजूला सिटी प्राईड स्कूल आहे, इकडं DY पाटील स्कूल आहे आणि साधारण 1000 ते 1500 लोक आजूबाजूला राहतात. तर हा सगळ्यांना हा त्रास सहन होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये वडगाव पीर इथं अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या मोहोळानेच हल्ला केला आणि त्यामुळे एकच गोंधळ या ठिकाणी झाला. जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी काही काळ हा मृतदेह तसाच जागेवर ठेवून दिला आणि त्यांनी पळ काढला. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं आणि उपचारानंतर सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचीही माहिती मिळते. आता बातमी जळगावच्या जामनेर तालुक्यातनं आहे. इथं अजिंठा डोंगर रांगांच्या कुशीत वसलेल्या गोदरी इथल्या प्रसिद्ध डालतीची धार धबधबा सध्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरतोय. सुट्टीचा दिवस असल्यानं शेकडो पर्यटकांनी इथं मोठी गर्दी केली आहे. धबधब्याचा मनमुराद आनंद लुटलाय. मात्र पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे परिसरात रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. विशेष म्हणजे गर्दी नियंत्रणासाठी घटनास्थळी कोणतेही पोलीस कर्मचारी तैनात नव्हते. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आणि पर्यटकांना काही काळ गैरसोयीचाही सामना करावा लागला.